महाराष्ट्रात कित्येक दिवसांपासून बिबट्यांचे आणि वाघांचे हल्ले करतानाचे प्रकरण आता वाढत चालले आहे। अनेक ठिकाणी जंगलांच्या आसपासची खेडी शेती आणि आदिवासी भाग या हल्ल्यांमुळे धोक्यात आलेला पाहायला मिळत आहे। बऱ्याच वेळा लोक रात्री शेतात काम करताना, पिकांची राखण करताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याला बळी पडतात। त्यामुळे अशा दुर्दैवी घटनांमध्ये कित्येक निष्पाप लोकांनी त्यांचे जीव गमावलेत। यामध्ये बऱ्याचदा कुटुंबातील कर्ता पुरुष आणि तरुणांनी त्यांचा जीव गमावलाय। कुटुंबातील कर्ता व्यक्तीच गेल्यामुळे कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो। घराचा खर्च, शेतीची कामं, मुलांचं शिक्षण आणि घरातील कर्ज अशा अनेक जबाबदाऱ्या ओढावून येतात। त्यामुळे आतापर्यंत सरकारकडून अशा कुटुंबांना आर्थिक मदत दिली जात होती। मात्र आता याची गांभीर्याने नोंद घेऊन महाराष्ट्र वन विभागाने एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडलाय। बिबट्या किंवा वाघाच्या हल्ल्यात ज्यांनी त्यांचा जीव गमावलाय त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा विचार सरकार करतंय, म्हणजेच त्या कुटुंबाला एक कायमस्वरूपी आर्थिक आधार मिळू शकेल। या प्रस्तावादरम्यान शासनात गंभीर चर्चा सुरू आहेत। जंगल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अशा संख्या जर वाढत आहेत आणि ग्रामीण आदिवासी भागामध्ये वन्यजीवांमुळे लोकांचं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे कुटुंबाला दीर्घकालीन दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे लवकरच सरकारकडून या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता दिसून येते। नागरिकांनी पीडित कुटुंब या निर्णयाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत।